जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. ज्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे तो विषय आहे की लक्षद्वीप आयलंड जे भारताच्या अरेबियन समुद्रामध्ये स्थित आहे ते भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने सामरिक पद्धतीने अतिशय महत्त्वाची ही द्वीपसमूह आहे. ही जी आयलंड्स आहेत ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून 200 ते 440 किलोमीटरवर असलेल्या एक बेटांचा समूह आहे. यामध्ये 35 बेटं आहेत, त्यापैकी फक्त 8 बेटांवरती नागरिक राहतात आणि हा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते केवळ 32 किलोमीटर आहे. परंतु जरी याचं आकारमान लहान असलं तरी संरक्षणाच्या दृष्टीने सामरिक दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे, कारण याच्यामुळे आपल्याला हजारो स्क्वेअर किलोमीटरचा जो समुद्र आहे तो मिळतो, ज्यामध्ये आपण मासेमारी करू शकतो, इतर अनेक गोष्टी करू शकतो. आपण ज्यावेळेला लक्षद्वीपची लोकसंख्या बघतो त्यावेळेला असं दिसतं की ही लोकसंख्या केवळ 64 ते 65 हजार आहे आणि यातली 90% जी लोकसंख्या आहे ही मुस्लिम आहे आणि 10% इतर अल्पसंख्याक आहे. आणि इथे काही जण ही जी समाजविरोधी कामं करतात त्याच्यामध्ये गुंतलेली आहेत. या बेटांवरती सध्या जे अंमली पदार्थ म्हणजे नार्कोटिक्स आहे त्यांचं प्रमाण हे वाढत आहे. तर हे सगळे जे गुन्हेगार असतात त्यांना पकडलेलंच पाहिजे आणि याचा थोडा संबंध काही उग्रवादी संस्थांशी आल्यामुळे इथले काही युवक हे उग्रवादाकडे वळलेले आहेत. आणि ही बेटं जी आहेत ती मालदीव आयलंड्स जी आहेत त्याच्यापासून केवळ 70 ते 80 किलोमीटर एवढीच दूर आहे. म्हणजे या बेटाचं जे शेवटचं जे मिनिकॉय आयलंड आहे ते फक्त 80 किलोमीटर आहे आणि लक्षद्वीप आयलंड्स किंवा मिनिकॉय आयलंड्समधली लोकं आणि मालदीवमधली लोकं यांचा आपसात पुष्कळसा सामाजिक संबंध पण आहे. लक्षद्वीप आयलंड्स जी आहेत ही अतिशय निसर्ग सौंदर्यांना लाभलेलं आहे, त्यामुळे पर्यटकांना इथे यायला खूपच आवडतं. परंतु या भागावरती या बेटांवर काही ठिकाणी गुंडगिरी चालू आहे, काही ठिकाणी अंमली पदार्थ येतात आणि याच्याशिवाय इथे काही जण जी उलटी कामं असतात त्याच्यामध्ये गुंतलेली आहेत. जर एक मालदीव जगामधलं सर्वात उत्तम असं जर एक ठिकाण असेल पर्यटनाचं तर तसंच ठिकाण हे लक्षद्वीप आयलंड्स का होऊ शकत नाही. परंतु जर आपण गेल्या काही महिन्यातल्या लक्षद्वीप आयलंड्सच्या इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की गेल्या 6 महिन्यामध्ये आपण जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज इथे पकडले आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर 7 मार्च 2021ला भारतीय तटरक्षक दल किंवा ज्याला इंडियन कोस्ट गार्ड म्हटलं जातं यांनी एक श्रीलंकेची मच्छीमार बोट पकडली. त्यात 6 मच्छीमार होते. त्याच्यामध्ये 200 किलो हिरोईन आणि 60 किलो हाशिश होतं. आणि त्याच्या आधी काही दिवसानंतर 18 मार्चला कोस्ट गार्डने आणखीन एक बोट पकडली आणि त्यामधून 3,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज म्हणजे नार्कोटिक्स आपल्याला हे मिळाले होते. याची किंमत 3,000 कोटी होती. आणि याच्याशिवाय याच बोटीमध्ये 5 AK-47 रायफल होत्या आणि त्यांचे 19 नाविक म्हणजे जे मच्छीमार होते त्यांना अटक करण्यात आली. त्याच्या आधी अजून 1,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज आणि शस्त्र पकडण्यात आली होती. म्हणजे जर आपण या सगळ्यांची जर टोटल केली तर आपल्याला असं दिसतं गेल्या 5 महिन्यामध्ये 5,000 कोटी रुपयाहून जास्त ड्रग्ज इथे पकडले गेले. आणि आपल्याला कल्पना असायला पाहिजे की जे ड्रग्ज किंवा जे नार्कोटिक्स किंवा जे अफूगांच्या चरस पकडलं जातं त्यापेक्षा पुष्कळसं जास्त हे निसटून नको त्या ठिकाणी पोहोचतं. आणि या ड्रग्जची किंमत जर 5,000 कोटी होती तर इथली जी इकॉनॉमी आहे लक्षद्वीपची यांचं बजेट काय तर यांचं वार्षिक बजेट हे 1300 ते 1400 कोटी रुपये आहे. म्हणजे ड्रग्जची किंमत ही किती जास्त आहे याची आपल्याला कल्पना असावी. याशिवाय थोड्याफार प्रमाणामध्ये इथे मनी लॉन्ड्रिंग होतं, थोडाफार हवाला चालतं आणि अनेक आंतरराष्ट्रीय जी क्राईम सिंडिकेट्स आहेत ती इथून ड्रग्सचं ट्रान्सपोर्टेशन करत असतात. कारण ड्रग्स तयार कुठे होतात तर साऊथ ईस्ट एशियाच्या देशांमधून. इथून ही ड्रग्स मिडल ईस्ट किंवा युरोपकडे पाठवली जातात आणि त्यांचा जो रस्ता आहे तो जी आपली ही जी आयलंड्स आहेत लक्षद्वीप आयलंड्स याच्या जवळून तो
जातो. कारण आज आपण बघाल तर मिडल ईस्टमध्ये किंवा गल्फ कंट्रीजमध्ये लोकांकडे पैसे भरपूर आहेत, तिथे अनेक वेळा ड्रग्स पार्टीज होतात, तर त्यांना हे ड्रग मिळणार कुठनं? तर हे जो ड्रग्सचा जो गोल्डन ट्रायंगल आहे, तिथून ही ड्रग्स आणली जातात. आपण जर बघितलं तर ही जी बेटं भारताकडे असल्यामुळे आपल्याला 20,000 स्क्वेअर किलोमीटर्सचा टेरिटोरियल वॉटर्स मिळतात आणि 4 लाख स्क्वेअर किलोमीटर्सचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मिळते. म्हणजे प्रचंड समुद्र हा त्या भागात भारताचा झालेला आहे. आणि ही जी बेटं आहेत ही अशा समुद्री मार्गावरती आहे की जिथून प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार जातो मिडल ईस्टला किंवा युरोपच्या बाजूला वगैरे. आणि म्हणूनच इथे जे युरोपची जी क्राईम सिंडिकेट्स आहेत, मग ती मिडल ईस्टवाली असो की साऊथ ईस्ट एशियामधली असो की श्रीलंकेमधली असो, की तिथून ड्रग्स ही मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन जातात. तर ही जी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा शाप आपल्या या बेटांना लागलेला आहे, तो नक्कीच काढणं हे गरजेचं आहे. आणि आर्म्स ट्रॅफिकिंग जे होतं ते सुद्धा काढणं हे गरजेचं आहे. या बेटावरचे काही नागरिक हे इंटरनॅशनल शिपिंगमध्ये काम करतात, तर त्याच्यामुळे काही वेळा त्यांचा सुद्धा काही चुकीच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. आणि लक्षद्वीप आयलंडचं अजून एक महत्त्वाचं कारण असं की पायरेट्स म्हणजे समुद्र चाचे किंवा समुद्री डाकू या भागात मोठ्या प्रमाणात असायचे, म्हणजे सोमालिया आणि आफ्रिकेच्या किनारपट्टीवरती. तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता याची आपल्याला फार गरज आहे. पण तो लक्षात असावं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची लेवल वाढते आहे, तर त्याच्यामुळे असं मानलं जातं की पुढच्या 50-100 वर्षामध्ये ही बेटं पाण्याखालती जाऊ शकतील. शक्यता आहे. अर्थात ग्लोबल वॉर्मिंगच्या विरुद्ध आपण खूप काम करतो आहे, परंतु जोपर्यंत ती बेटं आपल्याकडे आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आत्ताच 7 मेला म्हणजे 1 महिना आधी मालदीवमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचे जे पहिले जुने राष्ट्रपती होते ते गंभीररित्या जखमी झाले, जे सध्याचे एक सभापती होते त्यांच्या पार्लमेंटचे. आणि हा ब्लास्ट आयसिसने केला असावा असं म्हटलं जातं. आणि याच्यामुळे असं पण आपल्याला कळतं की मालदीव हे एक फक्त 2-3 लाख लोकसंख्या असलेली ही बेटं आहेत आणि याच्यामधले पर कॅपिटा सर्वात जास्त युवक हे दहशतवादी संघटनांमध्ये किंवा उग्रवादामध्ये अडकलेले आहेत. तर म्हणून आपल्याला असं दिसायला पाहिजे की हे केवळ मालदीव आपल्यापासून 70-80 किलोमीटरच दूर असल्यामुळे मिनिकॉय आयलंडच्या तिथला उग्रवाद हा आपल्या बेटांवरती यायला नको. याच्याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली की श्रीलंकेचं जे कोलंबो पोर्ट आहे, कोलंबो जे बंदर आहे ते आता चीनकडे गेलेलं आहे. तिथे प्रचंड पैसा खर्च करून चीननी आपलं बंदर बांधलं, परंतु त्या बंदराला जे घेतलेलं कर्ज होतं ते श्रीलंका परत करू शकत नाही आणि हंबनतोटा म्हणून अजून एक बंदर आहे. तर आता ही दोन्ही बंदरं 99 वर्षाकरता चीनकडे गेली आहे. तर त्याच्यामुळे आता हा जो भाग आहे हा एक्सक्लुझिव्हली चीनचा बनलेला आहे आणि या भागात आता श्रीलंकेचे लोक सुद्धा जाऊ शकत नाही. तर यामुळे थोडक्यात चीन आपल्यापासून आता फक्त 300 किलोमीटर एवढा दूर गेलेला आहे. तर आता मला मी थोडक्यात पुढच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. तर असं असताना भारताने काय करावं, देशाने काय करावं, लक्षात असावं की या बेटावरती थोड्या प्रमाणामध्ये तटरक्षक दल म्हणजे कोस्टगार्ड आहे, थोडंसं नेव्ही पण तिथे डिप्लॉयड आहे, थोडे आपले इंडियन रिझर्व्ह बटालियन्सचे काही जवान 2 कंपनीज तिथे आहे. परंतु याच्याशिवाय भारतीय सैन्याची एक बटालियन इथे नियुक्त करणं, इथे तैनात करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याशिवाय टेरिटोरियल आर्मी सुद्धा रेस करायला पाहिजे. तशी टेरिटोरियल आर्मी पुण्यामध्ये आहे, तशी कोल्हापूरला आहे. त्याच्यामुळे तिथल्याच लोकांना भारतीय सैन्य दलामध्ये काम करण्याची संधी मिळेल. आता या ही जी बेटं आहेत यामधली फक्त 8 बेटावरती लोक राहतात, बाकी ठिकाणी कोणी राहत नाही. तिथे जर कोणी आलं, समुद्र चाचे असो, डाकू असो, दहशतवादी असो, इंटरनॅशनल स्मगलर्स असो, क्राईम ग्रुप्स असो, तर या बेटांचं रक्षण कसं करायचं? म्हणून करायला असं पाहिजे, या बेटांवरती भारतीय लष्करातून जी जवान आणि अधिकारी जे रिटायर होतात त्यांना या बेटावरती वसवलं पाहिजे. ज्याच्यामुळे अशा प्रकारेच काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवता येईल आणि या बेटांवरती आपल्याला
कडक पहारा देता येईल. याच्याशिवाय इथे वॉच टॉवर्स तयार करायला पाहिजे, म्हणजे दुरून जर कोणी यायला लागलं तर आपण येऊ शकू. याच्याशिवाय ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला सुद्धा एकत्रितरित्या इथे गस्त व्हायला पाहिजे. आणि हे तिथे जे पोलीस आहे, अर्धसैनिक दलं आहेत, नेव्ही आहे, तटरक्षक दल आहे, यांच्यामध्ये प्रचंड समन्वय गरजेचा आहे, ज्यामुळे आपली जी सुरक्षा दलं आहेत जास्त चांगल्या पद्धतीने काम करतील आणि ज्यामुळे या बेटांची सुरक्षितता आपल्याकडे जी आहे ती वाढवी. आणि याच्याशिवाय या बेटांकडे आपण एक संधी म्हणून बघायला पाहिजे. त्या बेटांवरती जर आपण आपलं जर मोठं विमानतळ तयार केलं तर एक एअरक्राफ्ट कॅरियर आपल्याला तयार केलेली मिळेल की जी आपले शत्रू कोणी बुडवू शकणार नाही, ज्यामुळे आपल्या मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर दूरवर असलेला आपल्याला एक समुद्री तळ मिळेल, जो आपल्या देशाचं 300 किलोमीटर दूर राहून पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करू शकेल. तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मला खात्री आहे की या बेटांना सुरक्षित करून आपल्या देशाची जी सुरक्षितता आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढवली जाईल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जय हिंद.